रायगड मतलब ताजमहल जैसे ही होगा ना कुछ. हे चित्रपट हे कुठंतरी वरनं घडवले जात आहे आणि ते म्हटले की तुमच्यावर देवाची कृपा आहे बरं का. अशी जागा आहे टकमक टोक माझ्यासाठी, की जिथे गेल्यानंतर कोणीतरी कानात येऊन काहीतरी सांगतं. हे नक्की मला वाटतं. तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास बघण्यापेक्षा VFX बघायचा असेल तर तुम्ही कार्टून चित्रपट बघितले पाहिजे. पुरावे जितके आहेत ते सगळे दाखवायचा प्रयत्न करतो आणि ते जोडण्यासाठी जी साखळी लागते ती लिबर्टीची असते. मला असं वाटतं की गोनीदा त्यांचा उल्लेख तर तुझ्या ह्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. तर त्यांचा काय प्रभाव तुझ्यावर होता? म्हणजे खरं सांगायचं तर श्री शिवराज अष्टकाची संकल्पना जी आहे ती सगळी संकल्पना ही गोनीदांच्या कादंबरीमय शिवकालावर आधारलेली. म्हणजे खूप लहानपणी अगदी टीनेज ज्याला म्हणतो, तर चांगली गोष्ट ही होती की आमच्या टीनेजमध्ये सोशल मीडिया नव्हता, मोबाईल नावाचा राक्षस नव्हता, त्यामुळं पुस्तकं नावाचे मित्र होते. तर पुस्तकं वाचत असताना स्वाभाविकपणे जे माझं सर्कल होतं ते सगळं गोनीदांचे फॅन असलेली सगळी मंडळी होती आणि त्यांच्यामुळे साधारण 8वी किंवा 9वीच्या दरम्यान माझ्या वयाच्या माझ्या हातामध्ये शिवकाला आली. त्यावेळी किती कळलं काय नाही कळलं हा पण हे फॅसिनेटिंग आहे एवढं तर कळत होतं आणि मग ते मी अनेकदा वाचून काढलं. कॉलेजमध्ये जसं आलो तसं वाचताना ते कळायला लागलं आणि मग आपणनी ज्या पद्धतीने त्या 5 कादंबऱ्यांमध्ये शिवकाल मांडलाय ते फार म्हणजे मोह घालणारच आहे की कादंबरीचे भारी आहे की कादंबरीचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेतच, पण या कादंबरीला अजून एक नायक आहे, तो म्हणजे त्या कादंबरीतला शिवकाल. की त्या शिवकालातली माणसं आपल्याला भेटतात, जी माणसं स्वराज्याला मदत करू इच्छितात, ती माणसं कशी होती हे कळतं, लाईफस्टाईल कळते, जीवनशैली कळते. त्यातलं म्हणजे जीवनशैली म्हणजे त्यातलं अन्न संस्कृती काय होती, खाद्य संस्कृती काय होती, इथपासनं आपणनी केवढं मोठं विवेचन त्या कादंबऱ्यांमध्ये करून ठेवलंय. म्हणजे खरं तर कादंबऱ्या हा काही आधारग्रंथ मानला जात नाही, पण आपणच्या या शिवकालामध्ये आपण तो आधारग्रंथ मानावा का काय असं वाटावं इतपत काम आपणनी केलेलं आहे. भाषेवरचं काम असेल म्हणजे त्या शिवकालामध्ये महाराष्ट्रातल्या तत्कालीन सगळ्या बोली आपल्याला वाचायला मिळतात, त्या ऐकू येतात इतपत त्या शब्दचित्रात्मक आपणनी लिहिलंय. म्हणजे मी आपणवर वेगळं बोलू शकतो. तर त्यामुळे गोनी दांडेकरांनी कायमच मला मोह घातलेला आहे आणि खरं सांगायचं तर प्रभावापेक्षा माझ्या लेखनावर त्यांचा संस्कार आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे काही वेळा तर चक्क उसने घेतो मी शब्द त्यांच्याकडनं. म्हणजे फत्तेशी कस्त मधलीच गंमत आहे की मृणालताईंना आऊसाहेबांची भूमिका करत असताना एक संवाद दिला होता की मराठ्यांना प्रिय असतो पेटत्या रणातला हुडवा. हुडवा म्हणजे होळी. तर ते त्यांच्या तो तसा अपरिचित शब्द असल्यामुळे ताईंच्या लक्षात राहत नव्हतं आणि ताई मला म्हणल्या की अरे कुठून आणतोस हे शब्द आणि असून ताईंना म्हटलं आपणच्याच कादंबरीतला आहे आणि मग ताई म्हटलं थांबता मग मला परत एकदा वाचलं पाहिजे गंमत म्हणून हा प्रसंग सांगितला. तर असे शब्द सुद्धा मी त्यांच्याकडनं उसने घेतो. अर्थात त्यांनी तेवढं काम करून ठेवलंय त्यामुळे ज्यांना खरंच चित्रपट निर्माण करायचे आहेत कुठल्याही विषयावरचे तर आपणच्या कादंबऱ्या जरूर वाचाव्यात. म्हणजे फक्त शिवकालच असं नाही तर त्यांनी म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतामध्ये एक नायिका घेऊन तिच्यावरती कादंबरी लिहिलेली आहे. म्हणजे आपल्या कोकणातली शितू दिसते, आंबुवैली दिसते पडगवलीमध्ये, किंवा पवन मावळातला पवनाकाठचा धोंडी भेटतो, माचीवरला बुधा भेटतो. तर ह्या सगळ्या पात्रांना त्यांनी ज्या पद्धतीने ताकदीने त्या प्रांतामधनं उभं केलं तर ते मला असं वाटतं की ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे. ज्यांना म्हणून स्क्रीन प्लेचा अभ्यास करायचा आहे त्यांनी. त्या कादंबऱ्या म्हणजे खरं तर पटकथा आहेत. फक्त ब्रेकडाऊन करा आणि शूटिंग चालू करा. इतपत सुंदर आप्पांनी लिहिलेलं आहे. म्हणजे मी किती बोलू असं आहे खरं तर. याच अनुषंगाने मग मला विचारायला आवडेल की तू सुवेळा माचीचा एक तू जो शॉट घेतलास अप्रतिम आहे. मी त्या शॉटच्या प्रेमात पडले. तर हे गड किल्ले तू अप्पांबरोबरच पाहिले होतेस का दीनाथ बेडेकरांबरोबर पाहिले होतेस? कशी झाली तुझी ती भ्रमंती? म्हणजे आप्पांना भेटायचं सौभाग्य मला नाही लाभलं. मी त्यांना त्यांच्या कादंबऱ्यांमधनं आणि साहित्यकृतींमधनंच भेटलो आणि नंतर त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून भेटलो. म्हणजे मृणालताई असतील, अगदी आमचा विराजच असेल,
वेणाताई असतील, विजय सर असतील, ते ह्या कुटुंबियांच्या माध्यमातून माझी आणि त्यांची भेट झाली. पण लहानपणापासून ज्यांचं बोट धरून मी किल्ल्यांवर वर वावरलो ते म्हणजे निनाद बेडेकर, स्वर्गीय इतिहासकार निनाद काका. आमच्या घरी मी मगाशी म्हटलं तसं घरी येत जात असत आणि पहिला किल्ला माझ्या आयुष्यातला वय वर्ष 8 मी पाहिलाय तो निनाद काकांचं बोट धरून सिंहगड. आणि मग त्याच्यानंतर मग बरेचसे किल्ले त्यांच्या बरोबरच पाहिले, राजगड प्रामुख्याने आणि रायगड त्यांचा अत्यंत लाडका किल्ला होता. आणि त्यांच्याबरोबर रायगड बघताना म्हणजे अक्षरशः सगळं जिवंत व्हायचं, जसं बाबासाहेबांबरोबर व्हायचं. म्हणजे बाबासाहेब तर अक्षरशः असं उभंच करायचे, तसंच निनाद काकांचं होतं. तर निनाद काकांबरोबर फिरत असताना त्यांनी ज्या पद्धतीने गड समजावून सांगितले, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्यात, ते कुठेतरी डोक्यात होतं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत तसं तसं पोचलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणजे सुवेळा माचीवरचं नेढं जे आहे, तर मला कायम ते गंमत वाटते की ते त्या भौगोलिक गोष्टीचा सौंदर्यासाठी महाराजांनी वापर करून घेतला. जेव्हा ड्रोन अस्तित्वात नव्हते, ते कसं दिसेल, काय दिसेल याचा त्यांनी विचार केला. आणि त्याच्या डोक्यावरती हत्तीच्या गंडस्थळासारखा दिसणारा भाग येतो, त्याच्यावरती एक चिलखती पुरुष टेहळणीसाठी त्यांनी बांधलाय. तर ते दाखवणं की हे इतकं सुंदर आहे. म्हणजे कित्येक जणांना माहितीच नाही की तो खरा शॉट आहे. म्हणजे आम्ही ड्रोननी घेतलेला शॉट आहे तो, विशेष परवानगी काढून. काही जणांना तो VFX वाटतो, इतपत चांगला शॉट तो मिळाला. पण ते त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्यासकट तो किल्ला आता जोपर्यंत फत्तेशिकस्त बघितला जाईल डिजिटल माध्यमातून 100 वर्ष 150 वर्ष तोपर्यंत तो दिसत राहील. त्याच दृष्टीने पुढचा प्रश्न की रायगड, त्याचं ड्रोनचं तू शूटिंग जे केलं असतं त्यावेळेचे अनुभव. फारच वेगळे अनुभव होते त्याचे. आणि त्याच्यामध्ये मला आमचा ज्याला रत्न म्हणतो आपण, तसं आमच्या टीम मध्ये एक रत्न आहे, प्रथमेश अवसरे नावाचं. तर हा मुलगा वडाळ्याचा, दादरचा. आणि खूपच अतिशय काय म्हणू त्याला, निम्न मध्यम वर्गीय घरातनं येतो, पण अत्यंत कौशल्य आहे त्याच्या हातामध्ये. कोविडमध्ये सुद्धा त्यांनी मुंबई पोलिसांना सर्व्हिलियन्स करण्यामध्ये मदत केली. आणि विविध, आता तो बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये जाऊन अत्यंत अवघड ठिकाणी डोंगरांमध्ये हिमालयामध्ये शूटिंग करण्यामध्ये प्रथमेशचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. इतकं स्किल त्यांनी आता मिळवलंय. तर हा मुलगा भेटला, त्याची एक सुरस कथा आहे. म्हणजे रायगडवरती फर्जनचं शूटिंग तर पूर्ण झालं होतं. आणि शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी सातत्याने असं म्हणतो की रायगडचं बांधकाम मला दाखवायचं, रायगडचं बांधकाम दाखवायचं, कारण ही 73 मधली गोष्ट आहे. म्हणजे राज्याभिषेक जवळ आला होता. तर हे आमच्या VFX तंत्रज्ञानी ऐकलं फक्त आणि इकडून तिकडे गेले वारे टाईप सगळं झालं. आणि त्याची जी टीम होती ती मात्र ती दाक्षिणात्य होती. त्या बिचारांना त्यांनी कधी रायगड पाहिला नाही. किल्ले ही कन्सेप्ट त्यांच्याकडची वेगळी आहे. आणि म्हणजे डोंगरी किल्ला असतो हेच त्यांना माहिती नाही तो बिचारा. तर सगळं शूटिंग झालं, पण मला कळेना की रायगड कसा दिसणार आहे बांधला जाताना. आता सुद्धा फर्जन मध्ये जो दिसतो ते मी माझ्या मनाचं करून घेतलेलं समाधान आहे. मी जसं लिहिलेलं होतं स्क्रिप्टमध्ये तसं आम्ही दाखवू नाही शकलो. त्याला आर्थिक अडचण पण होती आणि प्रामुख्याने अडचण समजुतीची होती. तो किस्सा मी सांगतो आता की त्यांना त्या शूटिंग संपल्यानंतर मी त्यांना जाऊन भेटलो, म्हटलं आता हे हे मला सांगा, हा चंक कसा करणार होता आपण. मग तो जो मधला माणूस होता त्याचे डोळे पांढरे झाले की अरे बापरे, आता आता काय. आणि ती जी बिचारी मुलं होती दाक्षिणात्य, ती म्हणली सर हमको तो ये सब दिखाया नहीं, कैसे करेंगे. अहो रायगड मतलब ताजमहल जैसे ही होगा ना कुछ. म्हणलं अरे बापरे, म्हणजे की डोंगर कुठे, ताजमहाल कुठे, काय कसं. मग मी निर्मात्यांना म्हटलं की मला प्लीज तुम्ही उद्याची एक मदत करा, मला 2 गाड्या द्या. मी यांना रायगडला घेऊन होतो. पहाटे 4 वाजता सगळ्यांना त्या 2 गाड्यांमध्ये कोंबलं, रायगडला घेऊन गेलो. जसं पाचाड क्रॉस करायला लागलो तसं तो किल्ला समोर दिसायला लागल्यावरती तो माझ्या शेजारीच बिचारा मुलगा बसला होता, तो दाक्षिणात्य जो होता, की तो ये है क्या. हा, तो ये नाही होगा सर. आणि माझं तुम्ही मला ओळखता म्हणजे ते तसं जरा पारा चढायला लागला हळूहळू. आणि मग जसा जसा, आणि बरं मी ठरवून त्यांना कुठेही रोपवेने नेलं नाही. त्यांना मुद्दामून मी वाटेने नेलं की त्यांना किल्ला बघायला मिळाला. मग गोमुखी दरवाजा त्यांनी पाहिला. मग ते सगळं करत करत आम्ही जेव्हा टकमक टोकावर उभं राहिलो की ज्या पॉइंटवरनं संपूर्ण रायगड किल्ला दिसतो, तिथे तर ते थरथरायला लागला
की सर ये तो बिलकुल नाही हो सकता सर. असं म्हटल्यावर मी प्रचंड चिडलो, आरडाओरडा सगळं झालं तिथे. आणि आमच्याबरोबर जो मेकिंग करणारा मुलगा होता, तर त्याला उद्देशून तो आमचा VFX जो प्रमुख होता तो म्हटला की तू ह्याच्या प्लेट्स फोटो काढून घे हाय रेझोल्युशन, आम्ही हे ते ॲनिमेट करायचा प्रयत्न करतो. त्यांनी कॅमेरा वर उचलला आणि कॅमेरा बंद पडला. अरे बापरे. म्हणजे ती मी काय म्हणजे म्हणतो ना की हे चित्रपट हे कुठंतरी वरनं घडवले जात आहेत. आम्ही जेवढी आमची पात्रता आहे तेवढं त्याच्यामध्ये योगदान द्यायचा प्रयत्न करतो, पण ते घडतंय वरनं सगळं. ते बंद पडलं. मग तिथनं आम्ही चिडचिड करत खाली उतरलो. मी निखिलला, धाकट्या भावाला सांगितलं की तू दुसऱ्या दिवशी तुझी टीम घेऊन जा आणि अमुक एक पद्धतीचे आम्ही त्याचे मोबाईलवर फोटो काढले की या फ्रेम्स या तू कॅमेरामध्ये हाय रेझोल्युशन शूट करून. तो इकडनं पुण्यातनं एक मोठी टीम घेऊन गेला, 4-5 जणांची, आणि ती टीम रायगडावर जाऊन पावसात अडकली. पुढचे 5 दिवस पाऊस म्हणजे पाऊसच पडत होता. आणि म्हणजे 3 जूनचं भिडे गुरुजींचं एक प्रसिद्ध त्यांनी जो संकल्प केला 32 म्हण सुवर्ण सिंहासनाचा, तर तो संकल्पाचा दिवस 3 जून. आणि ह्याला 2 जूनला उतरून खाली यावं लागलं, कारण पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता. मी अस्वस्थ इथे. मी 4 जूनला म्हटलं की आता गर्दी बहुतेक तिकडची संपली असेल, आपण जाऊन बघतो मी तिकडे. मी 3 जूनला त्याला म्हटलं की मला उद्या सकाळी टीम अरेंज करून दे. पण 3घच जण अरेंज झाले. मी, एक हिमांशू आंबेकर नावाचा त्याचा निखिलचाच असिस्टंट तो आमची गाडी चालवायला, आणि एक माझा असिस्टंट आशिष दातीर म्हणून, आम्ही 3घ जण. बरं, आम्ही निघेस्तोवर तर पुण्यातनं 12 वाजले. त्यामुळे त्या दिवशी जर फोटो काढून परत यायचं असेल तर म्हटलं मला नॉनस्टॉप जायला लागेल. आता 4 वाजायच्या 5 वाजायच्या आत आपण वरती पोहोचलं पाहिजे, तर लाईट मिळेल हवा तसा, इव्हन लाईटिंगला फोटो काढायचे. तर मग धावत पळत तिथे पोहोचलो. तिथे पोहोचता पोहोचता लक्षात आलं की अरे रोपवेला तर प्रचंड गर्दी. मग लक्षात आलं की अरे हे सगळी धारकरी मंडळी खाली उतरत आहेत आणि त्यामुळे दोन्ही बाजूला गर्दी आहे. तर मी पोस्ट प्रोडक्शनमध्ये बसलेलो होतो बराच काळ, त्याच्यामुळे वजन अपरिमित वाढलं होतं. त्यामुळे तो रायगड असा एका दमात जसा अगदी ऐन तारुण्यात बक्षीस पटकावलेलं आहे. 35 मिनिटाचा माझा रेकॉर्ड आहे रायगडचं, तर तसं शक्य नव्हतं. मग मी या दोघांना म्हटलं की तुम्ही तरुण आहात तर तुम्ही पळत सुटा वरती आणि वरती जाऊन फोटो काढा. तुमच्याकडे ते सगळं आहे, कुठले फोटो काढायचे आहेत काय. मग ते कॅमेरा वगैरे घेऊन वरती धावत सुटले. मी आपलं ठरवलं की थांबायचं नाही, जायचं चालत वरती वरती. आणि वरती चालत जाताना पाऊस परत सुरू झाला. म्हटलं काही खरं नाही, चिखलात पाय अजून हे करतं. आणि मशीद मोर्चावरनं वळल्यावरती मला हे दोघं जण धापा टाकत बसलेले दिसले तिथे. मग गेलो, तिथे समोरच टपरी होती एक, ते लिंबू सरबत वगैरे ताक वगैरे विकतात तिथले ग्रामस्थ त्यांची. मग त्यांना म्हटलं की 3 लिंबू सरबत 9 लिंबू सरबत आम्हाला द्या, 3 बाटल्यांमध्ये द्या. आणि मग ते 3 बाटल्यांमध्ये त्यांनी भरलं आणि बसलो होतो, कारण मला तर प्रचंड धाप लागली होती. काही कळे ना की होणार आहे नाही होणार आहे. मग एक स्वप्नच राहणार आपलं रायगडचं बांधकाम दाखवणं किंवा काय, रायगडाचं दर्शन घडवणं तरी ॲटलिस्ट घडू देत, असं मनातल्या मनात म्हणत तिथे बसलो. डावीकडे लक्ष केलं तर स्वतः भिडे गुरुजी उतरत होते खाली. आणि ते आले. पूर्वी कधीतरी कार्यक्रमात भेट झाली होती, पण त्यांनी मला ओळखलं आणि मला त्यांनी विचारलं कसबा भाग. म्हणलं हो गुरुजी, असं म्हणून मी पाया पडलो आणि ते निघून गेले. पुढे गेले, 10 पावलं पुढे गेले असतील. त्यांना काय वाटलं देव जाणे. म्हणजे मी चमत्कार म्हणून नाही सांगत किंवा, पण काही साधना केलेले लोक असतात त्यांच्या पद्धतीचे, त्यांच्या तोंडून कधी कधी ईश्वर बोलतो ना, तसं ते आले. त्यांनी खांद्यावर थोपटलं माझ्या आणि ते म्हटले की तुमच्यावर देवाची कृपा आहे बरं का, असं एवढंच वाक्य बोललेत त्या. म्हणजे आजपर्यंत भिडे गुरुजींच्या संपर्कात मी जेवढा वेळा आलोय, या अख्ख्या सगळ्या भेटींमध्ये एक वाक्य ते माझ्याशी बोलले ते हे, की तुमच्यावर देवाची, ते तिथे रायगडाच्या पायथ्याशी. आणि ते निघून गेले त्यांच्या वाटेने. आणि ते गेले, मी वळलो आणि ऊन पडलं. आणि ते ऊन जसं पडलं तसं मी म्हटलं की आता थांबायचं नाही, काही छाती फुटली तरी चालेल, आम्ही तिघही धावत सुटलो, वरती पोचलो आणि फोटो काढायला लागलो. तर जराशी गर्दी अजूनही बाकी होती. त्यांना थोडंसं विनंती करून ते बिचारे, ते पण शिवभक्त, ते पटकन बाजूला व्हायचे, पण वेळ लागत होता. असं करत करत असताना उजवीकडे मी वरती बघितलं आणि मला ड्रोन दिसला. म्हटलं अरे छा, ड्रोन कसा काय उडतोय.
बरं, ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की ड्रोन वापरायला परमिशन परवानगीच नव्हती. नाही. हम्म. आम्ही तिथल्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना पण भेटलो होतो. ते म्हटले तुम्ही कॅमेरा कुठलाही आणा, पण मी ड्रोनची परवानगी नाही देऊ शकत. म्हटलं कारण सांगा. तर ते म्हटले की आमच्या यादीत ड्रोन नाही. तेव्हा नव्हता, कारण तेव्हा ड्रोन फार मोजके लोक वापरत होते. तर तर ते तसे ते म्हणले की मी नियमांमध्ये अडकलेलो, मी नियम मोडणार नाही. त्यांचंही बरोबर होतं. पण म्हणलं करायचं काय. तर तो ड्रोन उडताना दिसला. म्हणलं हो, मी हिमांशूला म्हटलं की हिमांशू पळत सुट, जो माणूस ड्रोन उडवतोय त्याला जाऊन भेट, त्याला म्हणा मी वाटेल तेवढे पैसे देतो, पण मला काही फुटेज तू जे शूट केलंय त्याच्यातलं मला दे. आणि तो गेला, तो 20-25 मिनिटं आलाच नाही. तोपर्यंत 6 वाजत आले होते आणि अंधार पडायला लागला होता. म्हणलं आपल्याला मिळायचे ते पण फोटो मिळणार नाहीत. आम्ही फोटो काढायला सुरुवात केली आणि 20-25 मिनिटानंतर मला असं वाटलं की हा बहुतेक 6 जूनच्या सर्व्हिलियन्सचा हम्म. ड्रोन असेल. तिथल्या पोलिसांनी किंवा सुरक्षा अधिकाऱ्यांनी याला बसून घेतलं, तुला कशाला पाहिजे वगैरे. म्हटलं त्याला नंतर सोडवू आपण. आणि मग मी बाजारपेठेचा फोटो, महाराजांच्या मूर्तीच्या मागे जे टेकाड आहे त्याच्यावरनं काढत होतो. तर तो तिथे प्रथमेश अवसरे, एका हातात बॅग, एका हातामध्ये ड्रोन आणि बाजूला हिमांशू पळतोय, असे ते दोघं जण पळत पळत, दोघे 19-20 वर्षांचे ते दोघं. तो आल्याला म्हटलं आता काय करायचंय. हा पिक्चर मी त्याला एक 4 मिनिटाचं शोरील पाठवलं होतं बघायला, की जो कोणी बुडवत असेल त्याला हे दाखव. तो म्हणला दादा मराठीतला बाहुबली आहे, तू सांग मला काय करायचं. म्हटलं मला असं असं, आमची ओळख नव्हती तेव्हा. म्हटलं असं असं मी करतोय, तर फक्त तू हे देशील का शॉट काढून मला काही. तो म्हटलं महाराजांसाठी काय वाटेल ते. असं म्हणून तो माणूस पळत सुटला. त्यांनी 20 मिनिटामध्ये संपूर्ण रायगडाचे सगळे शॉट्स मला आणून दिले. कुठलाही ड्रोन ऑपरेटर 30% खाली बॅटरी असेल तर तो चालवत नाही. फ्लाय करत नाही. त्यांनी टकमक टोकावरनं उडवला 20% बॅटरी असताना फक्त. आणि संपूर्ण त्याचा एक 180 डिग्रीचा शॉट त्याच्यामध्ये तो आपण बघू शकतो. फर्जनमध्ये तो आपल्याला बघायला मिळतो. अशा रीतीने याची ओळख झाली प्रथमेश अवसरेची. आणि त्यातनं पुढे मग सुवेळा माचीचा जसा शॉट आहे तो त्यांनीच घेतलेला शॉट आहे, त्याच्या मित्रांनी, त्याच्या टीम मधल्या एका मुलाने घेतलेला आहे. तर असे शॉट्स सगळे जे मिळतात त्याच्या मागे प्रथमेश अवसरे हे खूप महत्वाचं नाव टकमक टोकाचं नाव निघालंय, त्यामुळे तुझं आणि टकमक टोकाचं एक वेगळं नातं आहे. आहे. तर त्याविषयी काय सांगशील? प्रत्येक माणसाचा एक असे त्याची प्रत्येक माणसाची एक जागा असते ज्याच्यामध्ये अं, तो माणूस दुःखी असेल, आनंदी असेल, त्याला काही विचार करायचा असेल, त्याला प्रेरणा हवी असेल, त्याला दुःखाचा निचरा करावा असं वाटत असेल, तर तो त्या जागी जाऊन बसतो. अशी जागा आहे टकमक टोक माझ्यासाठी, की जिथे गेल्यानंतर कोणीतरी कानात येऊन काहीतरी सांगतं. हे नक्की मला वाटतं की जी गोष्ट मला कुठल्याही एसी केबिन मध्ये सुचू शकत नाही किंवा सोयी सुविधांनी युक्त जागेमध्ये सुचू शकत नाही, अशा गोष्टी मला टकमक टोकावर बसल्यावर सुचलेल्या आहेत आतापर्यंत. फर्जंद हा टकमक टोकावर सापडलेला प्रसाद आहे, आपण सगळ्यांनी ती कथा पण हो. ऐकली असेल. पण तर असं ते टकमक टोक आहे की जिथे जाऊन मला शांत बसायला आवडतं, महाराजांना अनुभवायला आवडतं, महाराजांचा विचार करायला आवडतं. आणि तुम्ही एका पॉइंटला टकमक टोकाला जाऊन बसलात की समोर फक्त खाली तुम्हाला पाचडचा वाडा दिसतो आऊसाहेबांचा, आणि वरती जर बघितलं तर पूर्ण पोकळी दिसते. तर त्या संध्याकाळी 6, 6:30, 7च्या दरम्यान सूर्यास्ताच्या वेळेला असंख्य सुंदर रंगांची उधळण त्या आकाशात होते. म्हणजे अनेक लोकांनी, शिवभक्तांनी, रायगडाला भेट देणाऱ्यांनी ते अनुभवलं असेल. तर असं तर तिथे जाऊन बसणं अंधार होईपर्यंत हा माझा आवडता छंद आहे. म्हणजे मला आवडेल हे सांगायला की मला टकमक टोकारी पाहिजे त्या वेळेला एंटरटेन केलेलं खरं सांगायला आजच्या भाषेत, की मी अगदी पहाटे सुद्धा तिथे जाऊन बसलेलो आहे. रात्री 2-2:30 वाजता सुद्धा जाऊन बसलेलो आहे. संध्याकाळी तर मला आवडतीच वेळ आहे ती. एक साधारण 4 वाजता जाऊन बसायचं. 7 वाजेपर्यंत तुमची खरं समाधी लागते. हम्म. की ते कारण समोर फक्त तो भगवा रंग उधळलेला दिसतो आणि त्यातनं मग तुम्हाला गोष्टी सुचत जातात. मी जसं म्हटलं असं की खरंच कोणीतरी तुमच्या कानात येऊन अनेक कल्पना सांगते का काय असं तुम्हाला वाटतं. अशा अनेक गोष्टी टकमक टोकावरती आपल्याला अनुभवायला मिळतात असं मला वाटतं. फर्जनची पटकथा जी आहे हम्म. ती टकमक टोकावरच केवळ 5 तासामध्ये
लिहिली गेली, ती मिळाली, प्रसाद म्हणून मिळाली असंच मी म्हणतो. कारण हे अशक्य आहे की 5 तासामध्ये संपूर्ण डायलॉग व्हर्जन, आणि केवळ बजेट नाही म्हणून आम्ही त्यातील बदल केले. अन्यथा एकही बदल त्याच्यामध्ये 5% बदल असतील तिथे जे लिहिलंय आणि जे सादर केले त्याच्यामध्ये, पण जे बदल झाले ते फक्त बजेट आमचं कमी पडलं म्हणून. 5-6 वर्ष मला वाटतं तुला थांबायला लागलं फर्जंदची संहिता लिहिल्यानंतर. आता असं म्हटलं जातं की हिंदी जे चित्रपट आहेत त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेमध्ये जेवढे पैसे लागतात त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये मराठी चित्रपट बनतात. तर आता थोडी, म्हणजे फर्जंदच्या वेळी तू समजा नवीन होतास, तर आता थोडी परिस्थिती बदलली आहे का? तुला निर्मात्यांचं सहकार्य मिळतं का? थोडे पैसे मिळतात का? चित्रपट निर्मितीला पैसे मिळतात हे नक्की. हां. मला मिळतात का नाही हा प्रश्नच म्हणजे येत नाही. हं. कारण हे पूर्ण करायचे आहेत 8 चित्रपट, हेच महत्वाचं आहे. त्यात मला किती पैसे मिळतात हा मुद्दा गौण ठरतो माझ्यासाठी. आणि मात्र बजेट वाढवण्याच्या दृष्टीने एक गडबड निश्चित होते आपल्याकडे, की मराठी प्रेक्षकांचा आवाका कमी आहे. म्हणजे ज्याला आपण टेरिटरी म्हणतो, रेव्हेन्यूच्या दृष्टीने ती टेरिटरीच छोटी आहे. मराठी प्रेक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे निर्माते जास्त पैसे लावायला धजत नाहीत. अनेक निर्मात्यांनी आता चांगला प्रयत्न केला की मोठ्या प्रमाणावरती चित्रपट निर्मिती करण्यासाठी जास्त पैसे लावून पाहिले, पण त्यांच्या नशिबी नुकसान होतं. तर त्यामुळे मग इतर निर्माते एका ठराविक रकमेच्या पुढे जाऊ इच्छित नाहीत. तर हा माझ्यासाठी कायमच आव्हानाचा प्रश्न बनतो की मग कथेचा आवाका आणि बजेटचा आवाका या दोन्हीचं म्हणजे त्याची सांगड घालणं. कारण मी नेहमी गमतीने म्हणतो की मराठी चित्रपट दिग्दर्शकाची एकमेकांशी स्पर्धा नाही, हे सगळ्या दिग्दर्शकांनी समजून घ्यावं. त्यांची स्पर्धा बजेट आणि वेळ यांच्याशी आहे. की शूटिंगसाठी लागणारा वेळ आणि म्हणजे पर्यायी बजेटच, की तुम्हाला बजेट उत्तम मिळालं तर तुम्ही जास्त वेळ घेऊन अधिक बारीक, अधिक डिटेल काम करू शकता. पण आम्हाला नाईलाजाने 30-35 दिवसांमध्ये संपवावा लागतो चित्रपट. नाहीतर ते बजेट ओव्हर बजेट जर झालं तर ते रिकव्हर नाही होणार, आणि रिकव्हर नाही झालं तर पुढचा चित्रपट बनणार नाही. तर त्यामुळे ते थोडीशी व्यस्त परिस्थिती निर्माण होते आणि मग झगडावं लागतं. पण अर्थात आता तो त्या गोष्टीचा भाग आहे असं मी तरी स्वीकारलंय, आणि मग मी माझं स्किल सेट वाढवून ते करायचा प्रयत्न करतो. VFX हल्ली खूप वापरले जातात हिंदी चित्रपटांमध्ये, तर खूपच त्याचं प्रमाण आहे. आणि मला वाटतं बजेट असतं म्हणून ते वापरू शकतात. पण तुला असं खरोखरच वाटतं की VFX ची एवढी गरज असते? मला नाही वाटत. म्हणजे काही वेळा मला टीकेलाही सामोरं जावं लागतं त्या संदर्भात, की VFXच नसतं, VFX वरती लक्ष देत नाही. शक्य तेवढं VFX मी दाखवायचा प्रयत्न करतो, बिलिव्हेबल वाटेल इतपत. जिथे गरज आहे की या कथेला किती गरज आहे VFXची. नाहीतर आपण पाहिलंच की मोठा VFXचा एक मोठा चित्रपट येऊन गेला, त्याचं काय झालं आपण पाहिलं. तर त्याचा कथेशी संबंध आहे मला असं वाटतं. तर तो कथा तुमची काय डिमांड करते आणि ती खरी वाटावी इतपतच VFX त्याच्यामध्ये असावं. मी VFX साठी जर चित्रपट बनवत असेल तर मी शिवाजी महाराजांचे कशाला बनवू? तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास बघण्यापेक्षा VFX बघायचा असेल तर तुम्ही कार्टून चित्रपट बघितले पाहिजेत, असं माझं मत झालंय आता. म्हणजे मी माझ्या टीकेला उत्तर देत नाही. जिथे चुकत असेल तुम्ही तिथे बोट टाका. आणि तुम्ही जर पाहिलं तर फर्जंद पासून सुभेदार पर्यंत VFX ची क्वालिटी वाढत गेली. तिथे कुठेही असं नाही झालं की अरे हे काय म्हणजे मागच्या चित्रपटात बरं केलं होतंस तू काम, असं कुठेही झालेलं नाही. ते वाढतच गेले. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट प्रगत दिसतोय, पण मला बजेटचे कन्स्ट्रेंट आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं मला वाटतं की मला कथा जास्त सांगायची. मी जर VFX चे चमत्कार करत बसलो त्याच्यामध्ये तर कथा बाजूला राहील. कथेला गरजेचं काय? कथेला जर VFX हवेच असतील, म्हणजे जसं आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या बहिणीवरती, मुक्ताईवरती आम्ही सिनेमा करतोय, तर त्याच्यामध्ये जे परंपरेने आपण चमत्कार ऐकत आलो ते दाखवण्यासाठी VFX ची गरज आहे का? तर हो. मग मी तिथे कंजूसपणा नाही करणार. म्हणजे मुक्ताई ज्या पद्धतीने अंतर्धान पावल्या असं आपण ऐकत आलो परंपरेने, ते दाखवण्यासाठी मला विजेची एक बीम तयार करणं आणि त्या विजेमधनं त्या कशा अंतर्धान पावल्या हे दाखवण्यासाठी VFX चीच गरज आहे. तिथे मी कंजूसपणा नाही करणार. तिथे आम्ही खूप ताकदीने ते सादर करायचा प्रयत्न केला. पण जिथे गरज नाही
तुम्हाला फक्त तटबंदी दुरुस्त करायची आहे, तिथे तुम्हाला मागे परत आकाश रंगवलेलं का हवंय, हा माझा प्रश्न असतो. हम्म. तर मला असं वाटतं की त्यामुळे VFX ची गरज ही कथानकाला जे गरजेचं आहे त्याच्यासाठीच असेल. हा. ऐतिहासिक चित्रपट म्हणजे पुरावे किंवा खरं किती दाखवलंय हा एक नेहमी प्रश्न असतो. तर तुझ्या चित्रपटामध्ये पुराव्यांनिशी दाखवलेलं किती असतं आणि थोडंसं लिबर्टी घेणं हे किती असतं? पुरावे जितके आहेत ते हम्म. सगळे दाखवायचा प्रयत्न करतो हम्म. आणि ते जोडण्यासाठी जी साखळी लागते हम्म. ती लिबर्टीची असते. हा. म्हणजे आम्ही असं ठरवलं की 2 किंवा अधिक पुस्तकांमध्ये हम्म. ज्या घटना वर्णन केलेल्या आहेत हम्म. त्या ग्राह्य धराव्यात. हा. म्हणजे एकाच पुस्तकात जर कुठल्या घटनेचा पुरावा दिला असेल तर आम्ही तो ग्राह्य नाही धरत. हम्म. परंतु आता चित्रपट आहे, मनोरंजन पण हवं असतं लोकांना, हम्म. नाहीतर डॉक्युमेंटरी होईल त्याची, हो. आणि त्यातनं डॉक्युमेंटरी होण्यापेक्षाही योग्य तो भाव छेडला जाणार नाही असं मला वाटतं. की योग्य तो भाव, ती भावना जागृत होणं मनामध्ये, हे चित्रपटाचं काम. चित्रपटाचं काम हे पुरावे देणं नाही आहे, हं. पुरावे देणं हे डॉक्युमेंटरीचं काम आहे. तर तरी सुद्धा ते त्याचा प्रभाव लक्षात घेता माध्यमाचा हं. जर पुरावे सोडूनच दिले तर ते भलतीकडे जाईल आणि हं. इतिहासाचा विपर्यास होऊन योग्य ती प्रेरणा नाही मिळत. हं. म्हणून पुरावे देखील महत्वाचे आहेत, पण 2 पेक्षा अधिक पुस्तकांमधले असलेले पुरावे घेऊन त्याची साखळी जोडावी लागते, कारण मधल्या गोष्टींच्या बाबतीत इतिहास मुका होतो, हं. तो सांगत नाही काही आपल्याला. मग त्यावेळी तत्कालीन राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती या सगळ्याला धरून एक तर्क निर्माण करावा लागतो, हं. ज्याला आम्ही लेखनाच्या लँग्वेजमध्ये प्रोबॅबिलिटी, लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणतो. हं. तर लॉ ऑफ प्रोबॅबिलिटीने ज्या गोष्टी सिद्ध होतात त्या, किंवा ज्या गोष्टी आपण सांगू शकतो तार्किकदृष्ट्या, त्यांची एक कडी मी निर्माण करतो साखळीची. एखादं उदाहरण देशील? याचं एखादं उदाहरण सांगायचं म्हणजे, समजा एखादा वीर आहे, हं. त्या वीराच्या आयुष्यामध्ये 2 घटना आपल्याला मिळतात की तो वीर एका गावातनं निघाला आणि या किल्ल्यावर पोहोचला, हं. आणि त्या किल्ल्यावर पोहोचताना त्याला काही अडचणी आल्या, त्यातल्या 2 अडचणी सांगितल्या असतील, पण आपल्याला त्या 2 अडचणींच्या मधला दुवाच माहिती नाही. हं. म्हणजे आपल्याला गजापूरच्या खिंडीमध्ये उभे असलेले पोचलेले बाजीप्रभू आणि शिवाजी महाराज माहिती होत, हं. ते गेले कुठनं, तर ती वाट माहिती आहे, ती वाट किती भयानक आहे हे माहिती आहे, पण ती आजपर्यंत कोणी दाखवलीच नाही. हं. मग त्यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीला साप नसेल का चावला? हं. म्हणजे एवढे 300 ते 300 माणसं तशीच्या तशी तिथे पोहोचले असं घडलं असेल का? मग तिथे आगिन्याचं एक पात्र आलं की ज्याला साप चावतो तरी सुद्धा तो स्वराज्याच्या कार्यासाठी देह ठेवतो किंवा स्वतःचा स्फोट घडवून आणतो, बारूद खाण्यातल्या त्या बहिर्जींच्या नॉलेजच्या आधारे. तर आता जोतवंती त्याच्याच वरून येतं, जोतवंतीची जी वनस्पती आहे ती खरी आहे. मराठ्यांच्या बारूदखान्याच्या कागदपत्रांमध्ये जोतवंतीचा उल्लेख आढळतो, पण हे दाखवणार कसं? मग मी जर त्यांना असं ही जोतवंती असं दाखवलं तर लोकांना नॉलेज तर मिळेल, पण त्यातला भाव नाही समजणार. भाव हा आहे की मराठ्यांना वनस्पती शास्त्राचा सुद्धा नॉलेज होतं. तर हेच दाखवण्यासाठी मी एक प्रसंग लिहिला की ते वाट शोधायला जातात तेव्हा बहिर्जी जोतवंतीच्या कांडक्या फेकत जातात आणि त्या कांडक्या रात्री चमकतात, तेव्हा आगिन्याला कळतं की अरे याच्यामध्ये काहीतरी एक रासायनिक द्रव्य असं आहे रेडियम सारखं जे रात्री चमकतं. बरं, ही वनस्पती आज सुद्धा बघायला मिळते कासच्या पठारावर साताऱ्याजवळ. तर त्यामुळे हे आता तो प्रसंग जर कोणी मला म्हणलं की याचा पुरावा दे, तर तो नाहीये. पण पुरावा कसला आहे? जोतवंतीचा आहे. तो प्रूव्ह करण्यासाठी मला एक मनोरंजनात्मक प्रसंग द्यावा लागला. म्हणजे तुम्ही तो बघितला असेल प्रसंग, ते मागे वळून बघतात आणि अख्खी वाट झगमगते. तर तो लक्षात राहतो प्रसंग का, तर त्यात थोडीशी मनोरंजनात्मक व्हॅल्यू ऍड केली आहे स्वातंत्र्य. तर अशा प्रकारचं स्वातंत्र्य मी घेतो ज्याला पुराव्याचा आधार आहे असं. त्यामुळे आजतागायत 5 चित्रपट झाले, पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा वादाचा प्रसंग उद्भवला नाही, कारण मुळात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वादाचं, प्रसिद्धीचं मायलेज घेणं हा हेतूच नाही. जास्तीत जास्त जे सापडले वाचनातनं किंवा निनाद काकांसारख्या गुरूंच्याकडून ऐकून ते सांगणं हाच हेतू. तू छावा त्याचं पण लेखन केलंस, तर त्याविषयी काय सांगशील? शिवरायांचा छावा नावाचा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांचा करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
तोही लोकांनी चांगल्या प्रकारे स्वीकारला. संभाजी महाराजांवर तर रुपेरी पडद्यावर खूप कमी गोष्टी घडल्यात किंवा रादर नाही घडल्या. तर या सिनेमात मी बुऱ्हाणपूरचा त्यांचा जो पराक्रम आहे तो दाखवायचा प्रयत्न केला. अनेकांनी मला विचारलं की ह्याच्यात तुम्ही बलिदान का नाही दाखवलं. माझं मत असं आहे की बलिदान तर सर्वोच्च कोटीचं आहे. मग छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची तुलना अख्ख्या जगात कोणाशी होऊ शकत नाही. परंतु ते बलिदान झाल्यामुळे आपला किती मोठा लॉस झाला हे कळण्यासाठी त्यांचे आधीचे पराक्रम बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बुऱ्हाणपूर सारखा औरंगजेबाचं लाडकं शहर जिथे एवढी मोठी त्यांनी एवढा मोठं सैन्य ठेवलं होतं, एवढा खजिना ठेवला होता, तर ते लुटण्यासाठी त्यांनी लढवलेल्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या काळातलं गुप्तहेरांचं जे काम आहे हा पराक्रम आपल्याला आधी कळला पाहिजे. आणि मग आपल्याला लक्षात येईल की अरेच्या ते 32व्या वर्षी या तरुण महाराजांनी जे आपल्यासाठी बलिदान केलं ते किती महत्वाचं होतं. म्हणजे त्याचा आपला किती मोठा लॉस झाला हे कळण्यासाठी म्हणून शिवरायांचा छावा या चित्रपटाची योजना केली आणि त्यातनं त्यांचा पराक्रम दाखवायचा प्रयत्न केला. तू तुकाराम महाराजांवरची पण सिरियल मालिका लिहिलीस, तर त्याच्यात मध्ये पण तुझा एक वेगळा विचार होता, तर त्याविषयी सांग. मला कायम जगद्गुरु तुकाराम महाराज हे समाजसुधारक वाटत आले. त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने सर्व कर्मकांड असतील, जातीभेद असतील किंवा दुष्ट रूढी असतील आपल्या समाजातल्या, या सगळ्यांवर त्यांच्या काव्याच्या अभंगांच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून प्रहार केलेत. आणि त्यामुळं मी जोपर्यंत ती मालिका लिहित होतो, जवळजवळ 250 एपिसोड लिहायची संधी मला मिळाली, तर तोपर्यंत त्या मालिकेचा सूर मी तसा ठेवण्याचा प्रयत्न केला की ज्यातनं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे रूप संत म्हणून तर ते जगद्गुरुच म्हणतो आपण त्यांना, पण त्यांचं हे जे रूप आहे हे लोकांसमोर यायला पाहिजे असं मला वाटतं. आता तुझा मुक्ताई चित्रपट जो येऊ घातलाय, तर हा अभ्यास म्हणजे सावरकर झाले, छत्रपती झाले, तुकाराम महाराज झाले, माऊली, तर हे कसं काय झालं? ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचं तत्वज्ञान म्हणजे चारही भावंडांचं हे कायमच भुरळ घालणार आहे कुठल्याही अभ्यासकाला. मला कायमच असं वाटत आलं की आपण रेडा बोलतो किंवा भिंत चालते या सगळ्याकडे खूप चमत्कार म्हणून पाहत आलो, पण आता सगळ्या गोष्टी प्रूव्ह होताना तुम्हाला दिसतील. मुक्ताबाईंच्या बद्दल बोलायचं आलं तर तत्कालीन समाजातलं एवढं मोठं क्रांती की अध्यात्मामध्ये मोठमोठ्या संतांची गुरु झाली आहे ती छोटीशी मुलगी. म्हणजे चांगदेव असतील किंवा नामदेवांचा काही सुरुवातीचा भाग असेल त्यांच्या चरित्राचा, तर आपल्याला दिसतं की तिने मार्गदर्शन केले अनेक संतांना. नामदेवांनी त्यावरती अभंग पण बरेचसे लिहिलेले आहेत. तर मुक्ताबाईंना जी सनद दिली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी, तर चक्क मला तुम्हाला आजही ती वाचायला मिळते. तर अणु रेणू याविषयी ते बोलतायत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली मुक्ताईंना असं म्हणतात की हे ज्ञान मला निवृत्तीनाथांनी दिलेलं आहे, हे तू कुठल्या अपात्र माणसाला दान करू नकोस. हे समजून उमजून ज्या माणसाला हे कळेल आणि जो हे धारण करू शकेल आणि त्याचा चांगला उपयोग करू शकेल हे फार महत्वाचं आहे. चांगला कारण ते अणुरेणूंविषयी बोलतायत. आज आपण अणुविज्ञान पुढे गेलेलं पाहतो, तर मुक्ताबाईच्या सनदेमध्ये अणुरेणू म्हणजे काय हे मला फोडून सांगा, हे भिन्न फोडा असं मला असं मुक्ताई म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींना. आणि मग ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हे दान जर तू अपात्र दिलंस त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणजे कदाचित त्यांना ॲटम विषयी माहिती होती का असा प्रश्न मला पडला. आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला दिसतं की त्यांनी भिंत चालवली. म्हणजे जर त्यांना अणू माहिती असेल, रेणू माहिती असेल, प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स याचं नॉलेज असेल, तर ते मॅटर विषयी त्यांना नॉलेज आहे. मग मॅटर कसं मूव्ह होईल हे त्यांना कळेल का, अशा एका प्रोबॅबिलिटीनी मांडायचा, त्यातलं विज्ञान मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मग अनुषंगाने समाज सुधारणेमध्ये त्यांनी केलेली क्रांती आहे, म्हणजे खरं तर शैक्षणिक क्रांती आहे त्या काळची ती, की अमुक एका कर्मकांडाच्या विधीमध्ये अडकलेल्या समाजामध्ये सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार मिळवून देण्याची गोष्ट आहे संत ज्ञानेश्वर माऊलींची. तर त्या पद्धतीने ती मांडायचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की दिग्पाल तुझ्याशी बोलल्यानंतर एक लक्षात येतं की इतर अनेक लेखक, दिग्दर्शक चित्रपट जे तयार करतात त्यांच्यापेक्षा तू म्हणून वेगळा ठरतोस, की तू वेगळा विचार करतोस. आणि तू जसं म्हणतोस की वरून कोणतरी तुझ्याकडून ते करून घेत आहे, तर तुझे
पुढचा जो सगळा प्रवास आहे त्याच्यासाठी हिंदुस्तान पोस्टकडून मी तुला शुभेच्छा तर देतेच. मुक्ताईला पण चांगलं यश मिळो, तुझं शिवराज अष्टकाचं स्वप्न लवकरच पूर्ण हो आणि अजूनही तुझ्या हातून चांगलं काम घडो, ज्या योगे तरुण पिढीपर्यंत काही चांगले विचार पोहोचतील, कारण आजची ती काळाची गरज आहे. तू आज हिंदुस्तान पोस्टमध्ये आलास त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय.